आता आम्ही बेळगावला राहतो. 9 महिने झाले बेळगावला येऊन. आता लोक बोलतात हा डोंबारी आहे, हा मराठा आहे, हा लिंगायत आहे, हा आंबेडकर आहे. कोणी बाटलेलं आहे सगळं? समाजाच्या माणसांनी बाटलेलं आहे, समाजाने नाही. कारण घरापासून समाज आहे, लक्षात ठेवा. जाती, भाषा हे काही घेणं देणं नाही. फक्त 4 वर्ण आहे. काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ह्याच्या पलीकडे ना कोणता भाषा आहे ना कोणती जात आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही तुमच्या घरात काय आचरण देता, काय संस्कार देता, काय धर्म देता आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना, त्याच्यावरनं समाज घडतंय. डोंबारी होणं काही गुन्हा नाहीये. त्याच्या कर्मानुसार त्याला त्या वर्णात जन्म घातलेला आहे देवाने. मराठा होणं म्हणजे मी श्रेष्ठ आहे, त्या वर्णात मी जन्माला आलो. अरे श्रेष्ठता तुमच्या धर्मात आहे, कर्मात आहे, सत्यात आहे. नुसतं मी ह्या वर्णाला जन्म घेतलो म्हणजे होत नाही. कारण कोणत्याही समाजात तुम्ही जन्म घेतला तर त्या समाजाचं धर्म, कर्म, संस्कार जपणं हे वर्णाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. नुसतं मोठ्या वर्णात मी जन्माला आलो म्हणजे श्रेष्ठता होत नाही. ब्राह्मणात आलो श्रेष्ठ, क्षत्रियात आलो श्रेष्ठ असं नाही. त्या वर्णाचं पालन करणं सगळ्यात मोठं श्रेष्ठता हे माणसाकडे आहे. कारण माणसांना बुद्धी दिलेली आहे, ते वापरणं फार गरजेचं आहे. पशुपेक्षा बदतर मनुष्य वागायला लागला आहे. नुसतं जाती जाती करून मनुष्य मरायला लागलाय. नंतर कशाला बोलता मुसलमानने त्रास दिलं, हे केलं, ते केलं. अरे त्रास तुमच्यापासून तुमच्याच लोकांना आहे, बघा नीट. कारण तुमच्याच लोकांना तुम्ही जवळ करेना, मग तुम्हाला दुसऱ्यांपासून त्रास होणं 100% हे तुम्हीच निर्धारित केलेलं आहात, लक्षात ठेवा. ह्याला कारणीभूत कोण आहे? तर तुम्ही स्वतः आहात. जातीवादामध्ये अजून पडलेला आहात. तो हा समाजाचा आहे, तो त्या समाजाचा आहे. का दुर्बलता आहे तुमच्यात? पहिलं धर्म काय माहिती आहे? मनुष्य धर्म. सगळ्यात मोठं माणुसकी. हे निभवता आलं तर तुम्ही मनुष्य जन्माला आलेलं सार्थक झालं. नाहीतर तुम्ही मनुष्य येऊन सुद्धा पशुपेक्षा बदतर आहात, हे लक्षात ठेवा.